देशातल्या सर्व धर्मियांमध्ये भीतीचं वातावरण, सामान्य मुस्लिम आमच्या सोबत, भाजपचं हिंदुत्व घरं जाळणार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांची टीका. रामाला दाढी नव्हती, रावणाला होती, दिल्लीचीच लंका जळतीये, तुमची दाढीच पेटवणार, संजय राऊतांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका. छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे, महात्मा फुले, गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, नवनाथांनाही दाढी होती, तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा स्वॅग, ज्योती वाघमारे यांचा संजय राऊतांवर पलटवार. भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेंची उद्धव ठाकरेंवर टीका, उद्धव ठाकरेंचा राक्षस असा उल्लेख. मागील निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी ठरवून पराभव केला, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा दानवेंवर आरोप. भाजपने शिवसेनेचं काम केलं, मात्र चंद्रकांत खैरे स्वतःच्या निष्क्रियतेमुळे पराभूत झाले, रोहयो मंत्री संदीपान भुमरेंचं खैरेंना प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा महायुतीच लढणार असल्याचंही भुमरेंनी केलं स्पष्ट. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कॉन्स्टेबल पदासाठीची परीक्षा आता मराठीत देता येणार, भरतीत वाढत असलेल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता 13 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय. अल निनोने टाकली शस्त्र, यंदा बरसणार धोधो पाऊस, जागतिक हवामान संस्थांचा अंदाज. जून जुलैपर्यंत ला निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांची माहिती. विश्वासदर्शक ठरावात नितीश कुमार पास, ठरावाच्या बाजूने 129 मतं. बिहार विधानसभेतनं विरोधी आमदारांनी वॉकआउट केल्यावर विश्वासदर्शक ठराव जिंकला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.